नमस्कार, रेवाज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कुठलीही रेसिपी न पाहता फ्रीज कसा ऑर्गनाईज करायचा आणि व्यवस्थित एकदम टापटीप कसा ठेवायचा. फ्रीज उघडला तर असं वाटायला नको की काय आहे याच्यामध्ये आणि काय नाही. त्यामुळे व्यवस्थित फ्रीज कसा ऑर्गनाईज करायचा ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघू शकता माझा फ्रीज कसा अस्ताव्यस्त आहे. कुठलीही वस्तू सेपरेट किंवा वेगळी नीटनेटकेपणाने लावलेली नाही. तर हा फ्रीज ऑर्गनाईज कसा करायचा किंवा मसाले व्यवस्थित कसे ठेवायचे, कडधान्य डाळी यामध्ये व्यवस्थित राहतात का, तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याही काही टिप्स असतील तर त्याही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सर्वप्रथम मी पूर्ण फ्रीज स्वच्छ करून घेतलेला आहे. कंटेनर काढून घासून पुसून व्यवस्थित घेतलेले आहेत. त्यानंतर कंटेनर जसेच्या तसे व्यवस्थित ऑर्गनाईज करून घ्यायचे, जेणेकरून आपला फ्रीज बघा आता घासून पुसून व्यवस्थित साफसफाई केल्यानंतर किती क्लीन आणि पांढरा शुभ्र एकदम दिसत आहे. तर अगोदरचा फ्रीज आणि आत्ताचा फ्रीज किती एकदम छान दिसत आहे आणि बघायलाही छान वाटतं. त्यानंतर आता ही भेंडी आणि मिरची मी रात्रभर म्हणजे धुवून स्वच्छ सुकायला ठेवली होती. 1-2-3 तास ठेवायची अशी सुती कपड्यावर किंवा ह्याच्यावर. त्यानंतर हे कंटेनर मी घेतलेले आहेत. तर अशा प्रकारचे कंटेनर आहेत. त्यामध्ये पेपर ठेवला आहे खाली, कारण जे आपलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते फ्रीजमधलं त्याला म्हणजे सुटतं भाजींना पाणी, तर ते याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं. त्याच्यामुळे ते पेपर टाकलेलं आहे. जर तुम्हाला असा पेपर टाकायचा नसेल तर तुम्ही टिश्यू पेपरही वापरू शकता. त्यानंतर आता ह्या व्यवस्थित साफ केलेल्या भेंडी ज्या आहेत ते यामध्ये व्यवस्थित एकदम छान ठेवून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून आपला आठवडाभराचा जो भाजीपाला असतो तो व्यवस्थित साठवून ठेवल्यानंतर व्यवस्थित राहतो. तुम्ही असा पेपर किंवा टिश्यू पेपरही वापरू शकता. टिश्यू पेपर लावल्याने काय होतं, जे जास्तीचं पाणी असतं त्याचं सुटलेलं ते त्याच्यामध्ये जातं. हे 2 ते 3 किंवा 5 दिवसांनी जरी बदलला पेपर तरी काही होत नाही. व्यवस्थित भाजीपाला आठवडाभर छान राहतो. त्यानंतर आता मिरच्या जे देठं असतात ते लक्षात ठेवून किंवा आठवणीने ते देठं काढून ठेवायचे, कारण ते देठं खराब झालेले असतात किंवा सडलेले असतात. त्यामुळे दुसऱ्या मिरच्या आपल्या खराब होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही ते नक्की काढा, कारण आपल्या मिरच्या जास्त दिवस टिकतात. अशा मिरच्या ठेवल्या तर तुमच्या 20 दिवस कमीत कमी मिरच्या टिकून राहतात, जशाच तशा, काहीही होत नाही. फक्त 8-10 दिवसांनी तो पेपर बदलायचा, किंवा पाणी सुटलं असेल किंवा एखादी मिरची खराब झाली असेल तर ती व्यवस्थित करून ठेवायची. त्यानंतर आता सर्व भाजीपाला जो आहे तो मी या कंटेनरमध्ये व्यवस्थित असा लावून ठेवणार आहे, जेणेकरून आपला आठवडाभराचा जो भाजीपाला आहे तो व्यवस्थित टिकून राहतो, जास्तीचा दिवस टिकतो आणि आपल्याला सापडायला किंवा शोधायला सकाळी घाईब गडबडीच्या वेळेस लवकर सापडतो. तर सगळा आहे तो मी असा ठेवलेला आहे. आणि हा सगळा भाजीपाला मी स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घेतलेला आहे. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा तुम्ही जर अशा कापून किंवा छोट्या छोट्या आपण जशा भाजीला वापरतो त्या आकारातही कापून ठेवू शकता, किंवा अशा मोठ्याही कापून ठेवू शकता. छोट्या छोट्या कापून ठेवल्या तर तुम्हाला सकाळी भाजी करायची असेल तर ती पटकन होऊन जाते. जो कापण्याचा वेळ आहे तो आपला वाचतो आणि सकाळी घाई गडबडीच्या वेळेस त्या छान उपयोगी पडतात. त्यानंतर आता ड्रायफ्रूट्स हे जे आहेत, सीड्स, नट्स, तेही मी एक छान छोटे छोटे कंटेनर आहेत त्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे. कारण आपल्याला काय होतं, असंच जर एका डब्यामध्ये ठेवलं तर ते खायचे लक्षातही राहत नाहीत आणि ते खराब होतात. काजू जे आहेत ते खराब होतात, त्याला जाळ्या वगैरे लागतात, कीड. त्यामुळे असे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काहीही होत नाही, त्याला कीड लागत नाही किंवा कुठला वास खराब येत नाही. त्याच्यामुळे असे स्वच्छ कंटेनरमध्ये मी धुवून ठेवले आहेत. तुम्ही प्लास्टिकचे जरा जास्त हाय क्वालिटीचं जे प्लास्टिक असतं तेही वापरू शकता, किंवा काचेचे कंटेनर असतात तेही वापरू शकता. आता सगळे मी ड्रायफ्रूट्स ते याच्यामध्ये ठेवणार आहे. 1 महिना 2 महिनेही काहीही होत नाही याला, कारण आपण व्यवस्थित जर ठेवलं, कोरडे स्वच्छ कापडाने पुसून वगैरे कंटेनर घेतले आणि त्याच्यामध्ये भरून ठेवलं तर काहीच होत नाही. बदाम किंवा काजू, कीड लागते काजूनं फार लवकर, तर तेही होत नाही. किंवा हे आता मनुके जे आहेत ते सुद्धा असे चिवट होतात, तर ते होत नाहीत अशा फ्रीजमध्ये व्यवस्थित काचेच्या किंवा जे हाय क्वालिटीचं प्लास्टिक असतं त्या कंटेनरमध्ये भरून ठेवल्यानंतर. तर मी सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे असेच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत असते, जेणेकरून आपले खराब होऊ नयेत आणि कुठलाही पदार्थ वेस्ट जाऊ नये. तर असे छानपैकी मी आता याच्यामध्ये भरून घेतलेले आहेत आणि हे असे फ्रीजमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करून आपल्याला हे घ्यायला पण पटकन सोपे जातात. तर असे एक कंटेनर आहे, तर आता हे व्यवस्थित मी या फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. पूर्ण फ्रीज मी धुवून स्वच्छ कंटेनरचे जे आपले फ्रीजचे आहेत तेही स्वच्छ धुवून साफ करून पुसून वाळवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता असे हे आहेत छोटे छोटे कंटेनर, ते अगोदर मी ऑर्गनाईज करून घेतले व्यवस्थित भरून त्याच्यामध्ये.
त्यानंतर आता हे कॉफीसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते, कारण अशी बाहेर जर ठेवली तर त्याच्यामध्ये हवा गेली तर त्याच्या छोट्या छोट्या गाठी बनतात. तर आता हा मसाल्याचे असे आपले पॉकेट असतात आणि थोडा थोडा मसाला वापरला त्याच्यानंतर हे उघडे राहतात, त्याच्यामध्ये हवा जाते, त्यानंतर त्याला जाळी होतात, खराब होतात. त्यासाठी असे जे छोटे छोटे रब्बर असतात ते रब्बर यांना लावून व्यवस्थित ठेवायचे. यामुळे काय होतं, आपले मसालेही जास्त दिवस टिकतात आणि त्याला बुरशी वगैरे जाळी येत नाही किंवा असे ते ओले ओले झाल्यासारखे होतात पावसाळ्यामध्ये बेसिकली, तर तेही होत नाहीत. त्यानंतर आता फ्रीजमध्ये मी हे जे भाज्याचे कंटेनर आहेत तेही याच्यामध्ये व्यवस्थित फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. याच्यामुळे काय होतं, आपल्या फ्रीजमधला पसाराही दिसत नाही आणि बरोबर आपल्याला पटकन जी भाजी हवी आहे याच्यामध्ये ते ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे दिसतं जे आपल्याला पाहिजे आहे ती पटकन आपण घेऊ शकतो. तर हा 6चा सेट मी घेतलेला आहे आणि हा ऑनलाईन घेतलेला आहे. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर नक्की लिंक असं टाईप करा कमेंटमध्ये, मी देईन. त्यानंतर कडधान्य आपण जे मूग किंवा मटकी, वाटाणे, छोले असं जे आहे तेही मी यामध्ये ठेवते, कीड वगैरे होत नाही. आणि गूळ पावसाळ्यामध्ये याला पाणी सुटतं आणि चिकट चिकट होतं, तर फ्रीजमध्ये असं ठेवल्याने त्याला असं काहीही होत नाही, खूप जास्त दिवस आणि चांगला टिकतो. त्यानंतर खोबरं हेही बाहेर ठेवल्यावर तो खराब होतो, खावा किंवा खाताना वेगळा वास येतो, तर तसं होत नाही. तुम्ही एकदा असं नक्की ट्राय करून बघा. किंवा आपलं तांदळाचं पीठ, रवा, हे घावण्याचं पीठ, ह्यालाही जाळ्या वगैरे काही होत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर. त्यामुळे असंच मी तर व्यवस्थित ठेवत असते. डाळी जे आपले जास्तीचे आपण डाळी आणलेल्या असतात ते साठवून ठेवताना बाहेर जर ठेवल्या तर त्याच्यामध्ये छोटे छोटे किडे किंवा त्याला जाळ्या होतात, तर त्या होऊ नये यासाठी मी या फ्रीजमध्ये काचेच्या कंटेनरमध्ये किंवा छोट्याशा असे ते ट्रान्सपरंट हाय क्वालिटीचे प्लास्टिकचे कंटेनर असतात त्यामध्ये साठवून ठेवते. तर बघू शकता ऑर्गनाईज केल्यानंतर फ्रीज किती छान आपला एकदम सुटसुटीत आणि एकदम छान असा दिसत आहे. हे बघतानासुद्धा आपल्याला एकदम छान वाटतं की आपण व्यवस्थित जर गोष्टी ठेवलेल्या असतील तर त्या सापडतातही पटकन आणि घ्यायलाही आपल्याला सोपं पडतं. सकाळी घाई गडबडीच्या वेळेस शोधायची किंवा हे करायची गरजच लागत नाही आपली, किंवा चिडचिड होत नाही. सकाळी घाई गडबड असते, स्वयंपाक करायचा असतो आणि त्यावेळी आपल्याला वस्तू व्यवस्थित सापडत नाहीत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच काही किचन टिप्स आणि व्हिडिओच्या तुम्हाला जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.